या मेहंदीमुळेच तुमचे केस पांढरे झालेले काळे होतील. यानंतर जे पांढरे होणारे केस आहेत ते देखील कंट्रोल होतील. केसांची वाढ थांबलेली आहे ती देखील पुन्हा होण्यास सुरुवात होईल. केसामध्ये कोंडा तसेच केस गळत असतील तर ते देखील थांबतील. खूप सॉफ्ट सिल्की शायनी हेअर होतील तुमचे. रिझल्ट तुमच्या समोर आहे. मेहंदी तर सर्वजणच लावतात, परंतु लावताना काही चुका करतात, त्यामुळे हवा तेवढा फायदा मेहंदी लावल्यामुळे होत नाही. तर जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी आपण खास पद्धतीने मेहंदी भिजवणार आहोत. तर ती कशी भिजवायची, तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी असेच छान छान व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करत असते. तर या ठिकाणी मी नागवेलीची 10-12 पाने घेतली आहेत आणि तुम्ही जो हा आवळा बघताय ना, तो तुम्ही पाहिलेच असेल व्हिडिओमध्ये मी हेअर ऑइल आणि होममेड हर्बल शॅम्पू घरी बनवते. तर त्याचा जो चौथा होता ना, तो मी वाळवलेला आहे आणि तो आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. तर हा मी मेहंदीमध्ये बारीक करून टाकणार आहे. मेहंदीमध्ये आवळा पावडर मिक्स केल्यामुळे काय होतं, केस पांढरे होत नाहीत अकाली, आणि जे अगोदर पांढरे झालेले केस आहेत ना, ते देखील हळूहळू काळे होण्यास सुरुवात होते. तर या ठिकाणी मी दुसऱ्या पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मेथीदाणे, 2 चमचे चहा पावडर आणि मूठभर कढीपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहेत आणि ते उकळून घ्यायचं आहे हे पाणी अर्ध होईपर्यंत. आणि दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये नागवेलीची 10 ते 12 पाने आणि 2 ॲलोवेराची पाने घेतली आहेत. ती यामध्ये दाखवायची राहून गेली. ते बारीक वाटून मग कापडाच्या साहाय्याने गाळून त्याचं मिश्रण सर्व एकत्र करून घेतलेलं आहे. चहापत्ती आणि ते आपण जे उकळून घेतलं होतं ना, ते पाणी देखील ह्या मोठ्या पात्रात मी गाळून घेतलेलं आहे. आता मी या ठिकाणी मेहंदी भिजवण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करत आहे. तुम्ही देखील नेहमी मेहंदी भिजवताना लोखंडी कढई किंवा खलबत्ता असतो ना, त्यामध्येच मेहंदी भिजवा. खूप छान रिझल्ट आहेत यामुळे. मेहंदी भिजवल्यामुळे काय होते, ते लोहगुण या मेहंदीमध्ये उतरतात आणि ते आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतात. आणि केसांना योग्य मेहंदी वापरणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं. तर या ठिकाणी माझे केस लांब आहेत, त्यामुळे मला या ठिकाणी 3 पुड्या लागतात. तर मी गणपती छाप मेहंदी वापरते. खूप छान मेहंदी आहे, नॅचरल आहे आणि कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत या मेहंदीचे. तर यामध्ये आपण हळूहळू जे पाणी घेतलं होतं ना उकळून आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून, तेच पाणी यामध्ये मी वापरणार आहे. हळूहळू मिक्स करायचं, एकाच वेळी सर्व पाणी ओतायचं नाही, नाहीतर आपली मेहंदी पातळ होऊ शकते. आणि या मेहंदीमध्ये मागाशी मी जो आवळा पावडर बारीक केला होता ना मिक्सरमध्ये, ती आवळा पावडर देखील मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि हळूहळू पाणी टाकून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत आणि ही मेहंदी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर रात्रभर अशीच झाकून ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता साईडने मेहंदीला काळा कलर आलेला आहे, म्हणजे यामध्ये लोहगुण उतरलेले आहेत ना, त्यामुळे ही मेहंदी काळपट झालेली आहे आणि हीच मेहंदी आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असते. आता यामध्ये मी व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल ॲड करणार आहे. या व्हिटॅमिन ई आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असते. जर तुमच्याकडे या व्हिटॅमिन ई कॅप्सूल नसतील तर काही हरकत नाही, तुम्ही या मेहंदीमध्ये 1 चमचा कोकोनट ऑइल मिक्स करू शकता. त्यामुळे काय होतं, आपल्या केसांना ड्रायनेस येत नाही. तसेच केस खूप सिल्की शायनी आणि मुलायम तर होतातच आणि कलर देखील खूप सुंदर येतो आपल्या केसांना. आता काय करायचं आहे, ही मेहंदी पुन्हा एकदा संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपली मेहंदी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आणि किती छान असा कलर मेहंदीला आलेला आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला मेहंदी लावायची आहे ना, तर त्या दिवशी सकाळी केस शॅम्पूने धुवून घ्यायचे आहेत आणि केसांना तेल अजिबात लावायचं नाही. तेल लावल्याने काय होतं, मेहंदीचा कलर आपल्या केसांना येत नाही. आणि मेहंदी लावण्या अगोदर केसातील गुंता व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि मगच केसांना मेहंदी लावायची आहे, म्हणजे मेहंदी देखील व्यवस्थित लावल्या जाते. आणि भरपूर जण मेहंदी लावताना इतर कुणाचा आधार घेतात, परंतु मी तुम्हाला आता दाखवणार आहे आपण स्वतःच्या हाताने देखील मेहंदी लावू शकतो. तुम्ही तर माझ्या केसांची लेंथ पाहू शकता. एवढे मोठे केसांना मेहंदी लावायची म्हणजे जरा खूप अवघड असतं, परंतु काही नाही, आपण खूप सोप्या पद्धतीने स्वतःच्या हातानेच व्यवस्थित मेहंदी लावू शकतो. तर काय करायचं आहे, केसातलं गुंता व्यवस्थित काढून झाल्यानंतर आपला जो माथ्यावरचा सेंटरचा भाग असतो ना, तर तिथले अगोदर थोडेसे केस घ्यायचे आहेत आणि मग त्या केसावरती मेहंदी व्यवस्थित लावून घ्यायची आहे. मेहंदी लावताना एखादा आरसा समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सेक्शन करून मेहंदी लावता येईल आणि व्यवस्थित लागली आहे की नाही ते देखील तुम्हाला पाहता येईल. तर तुम्ही पाहू शकता मी सेंटरचा थोडासा केसांचा भाग घेतला आहे आणि मग आता या ठिकाणी मी हँडग्लोव्ज नाही वापरत, कारण हँडग्लोव्ज घातल्यामुळे काय होतं, मेहंदी व्यवस्थित मला तर लावता येत नाही, त्यामुळे मी आता हातानेच लावणार आहे.
तर सेंटरचा जो एक थोडंसं केसाची बट घेतली आहे आणि संपूर्ण त्या केसांवरती व्यवस्थित मेहंदी लावून घ्यायची आहे. आणि मग लावून झाल्याच्या नंतर असा रोल करायचा आहे आणि नंतर दुसऱ्या वेळेस पण तसंच करायचं. जर डाव्या साईडची घेतली ना तर दुसऱ्या वेळेस काय करायचं, उजव्या साईडचा थोडासा केसाचा भाग घ्यायचा आणि मग असंच करत करत व्यवस्थित संपूर्ण केसावरती मेहंदी लावून घ्यायची आहे. खूप छान मेहंदी लावली जाते याने आणि कुठलाच भाग यामुळे मिस होत नाही. खूप वेळ लागतो या प्रोसेसला, परंतु केसांसाठी हे करावंच लागतं. जर आपल्याला हेल्दी केस हवे असतील ना तर या मेथड फॉलो कराव्याच लागतात. खूप दिवसापासून मला देखील मेहंदी लावायची होती, पण मला वेळच भेटत नव्हता. भरपूर ऑर्डर असतात हेअर ऑइलच्या आणि होममेड हर्बल शॅम्पूच्या. तुम्ही देखील अजून ऑर्डर केलं नसेल ना तर तुम्ही देखील ऑर्डर करू शकता. खूप बेनिफिट्स आहेत हर्बल प्रॉडक्टचे आपल्या केसांना आणि ते मी स्वतःच्या हाताने बनवते. माझ्या केसांवरनं तुम्हाला समजूनच येत असेल किती फायदे आहेत. खूप केस वाढतात, सिल्की शायनी होतात आणि हेअर ग्रोथ देखील खूप होते आणि केस गळायचे देखील थांबतात. तुम्हाला जर हे प्रॉडक्ट हवे असेल ना तर मी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देते, त्यावर देखील तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून हे प्रॉडक्ट मागवू शकता. खूप जणांनी मागवले आहेत आणि भरपूर जण रिपीट देखील ऑर्डर करत आहेत, कारण याचे रिझल्टच तसे आहेत. आणि याची प्राईस देखील मी खूप रिजनेबल ठेवलेली आहे. अगदी कोणीही देखील हे खरेदी करू शकतं, कारण हेअर ऑइल आणि शॅम्पू आपण डेली यूज करतोच आणि ते आपल्याला गरजच असते. तर केमिकलयुक्त का वापरायचे मग जर हर्बल भेटत असेल तर. ज्याप्रमाणे आपल्या शरीराला अन्नाची आणि पाण्याची गरज असते ना, त्याचप्रमाणे आपल्या केसांना देखील व्यवस्थित पोषण देण्याची खूप गरज असते. तर ते कसं द्यायचं, तेलाने व्यवस्थित ऑइलिंग करायचं, योग्य शॅम्पूचा वापर करायचा, तसेच होम रेमेडीज देखील ट्राय करायच्या. बाहेर आपण जे केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरतो ना त्यामुळे जास्त आपले केस डॅमेज होतात, गळतात आणि निस्तेज होतात. तर अधूनमधून घरगुती रेमेडीज देखील ट्राय करत जा. खूप बेनिफिट्स आहेत आणि मी भरपूर व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही जाऊन पाहू शकता. खूप फायदे आहेत आपल्या केसांसाठी आणि ॲलोवेरा देखील प्रत्येकाने आपल्या कुंडीमध्ये लावायला पाहिजे. अधूनमधून किमान आठवड्यातून एकदा तरी ॲलोवेरा जेल जे नॅचरल असतं ना ते लावा आणि तुम्ही स्वतःच पहा तुमच्या केसामध्ये किती फरक होईल. आणि बाहेरून ज्या गोष्टी आपण वापरतो ना त्याचप्रमाणे आपण जो आहार घेतो ना तो देखील संतुलित ठेवा, म्हणजे आतून पण आपल्या केसांना व्यवस्थित पोषण भेटेल शरीरातनं. तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण केसांवरती मेहंदी व्यवस्थित लावून घेतलेली आहे आणि ज्या 3 पुढे मी यूज केल्या होत्या ना, म्हणजे असं जे भिजवले होते त्या संपूर्ण मेहंदी संपून गेलेली आहे, कारण माझ्या केसांची लेंथ जास्त आहे त्यामुळे. आणि थोडीफार जी शिल्लक आहे ना ती मी याप्रमाणे संपूर्ण एरियावरती लावून घेत आहे. मेहंदी लावून झाल्यानंतर हवं तर तुम्ही केसांमध्ये हेअर बॅग देखील घालू शकता किंवा प्लॅस्टिकची पिशवी देखील वापरू शकता. आणि त्यानंतर 2 ते 3 तासाने हेअर वॉश करायचे आहेत आणि केस धुण्यासाठी नॉर्मल कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आणि शॅम्पू लावायचा नाही. तुम्ही पाहू शकता 2 तास होऊन गेलेले आहेत. आता मी हेअर वॉश करणार आहे. तर केस धुण्यासाठी मी या ठिकाणी कोमट पाणी वापरलेलं आहे. तर नेहमी आपण केस धुतो ना तेव्हा असे उलटे करायचे नाही. आता मेहंदी लावल्यामुळे मी असे उलटे केस करून धुत आहे. तर तुम्ही पाहू शकता की केस किती स्मूथ दिसत आहेत. केस धुतल्यानंतर संध्याकाळी चांगलं हेअर ऑइलिंग करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करायचे आहेत. तुम्ही पाहू शकता माझे केस किती स्मूथ सिल्की शायनी झालेले आहेत आणि कलर देखील खूप छान आलेला आहे. हा व्हिडिओ ना मी रात्री शूट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला कलर व्यवस्थित नाही दिसणार, परंतु केस खूप सिल्की शायनी आणि मुलायम झालेले आहेत. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.